लोकसंख्या आमची आहे. अहो साहेब आम्ही फिरतोय ना, अरे गावच्या गाव तुमचे, गावच्या गाव. एक तालुका असा नाही की तिथं 60% आमच्या जरांगे पाटलाची संख्या आहे. काय म्हणतोय 60% आम्ही. काय झालं माहितीये का, या मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं, लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या आंबेडकरी जनतेनं, दलित जनतेनं दिला भाजपच्या विरोधामध्ये कौल. आमच्या संविधान वाचवण्यासाठी आमच्या मुस्लिम बांधवांनी दिला कौल, मान्य आहे आम्हाला. पण संविधान कुणामुळे धोक्यात आहे या बांधवांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे ही मागणी कुणाची आहे, आमच्या आंबेडकरी जनतेला समजावून सांगितलं पाहिजे. आमच्या आरक्षणाचं संरक्षण देणारा आमचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि तुम्ही आम्ही सुद्धा ओबीसी जनतेनं सुद्धा या महामानवांचा विचार आचार समजून घेतला पाहिजे. आपल्या या आरक्षणाचं संरक्षण आजपर्यंत दलित चळवळीनं केलंय हे मोठ्या मनानं सांगायला आम्हाला कुठंही वाईट वाटणार नाही. पण आपली कुठंतरी युती झाली पाहिजे, आपली एकी झाली पाहिजे. काय आहे सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश, काय आहे सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश? सगळे म्हणजे सख्खे, लिहून ठेवा. सगळे म्हणजे सख्खे आणि सोयरे म्हणजे काय? सगळे म्हणजे सख्खे. सख्खे म्हणजे काय? जे दुधाच्या आणि रक्ताच्या नात्यातले ते सगळे. ठीक आहे ना. आमचं आदिवासींचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू होतं किंवा आमच्या एससीचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू होतं, त्यावेळी सगळ्याचा विचार केला जातो, पितृसत्ताक पद्धती आहे. पण सोयरे ही भानगड कुठं नाही. सोयरे आमच्यातल्या जर एखाद्या भगिनीनं किंवा आमच्यातल्या एखाद्या बंधूनं जर उच्चवर्णीय ब्राह्मण जैन मारवाडी कम्युनिटीतल्या एखाद्या मुलाबरोबर लग्न केलं असेल तर त्या सोयऱ्यांना तुम्ही सगळे आरक्षण देणार? हे संविधानाला अपेक्षित आहे का? म्हणजे हे आरक्षण संपवण्याचा घाट या माझ्या महाराष्ट्रामध्ये घातला जातोय आणि फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घातला जातोय. म्हणून तुम्हाला मला एक व्हावं लागेल. गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र यावं लागेल. आणि साहेब माणसं, अरे माणसं खूप आहे तिथं. एक माणूस म्हणजे हजारो लोकांची ताकद बाळगणारा माणूस आहे. काय आता अभ्यासक असल्यामुळे, प्राध्यापक असल्यामुळे खूप उदाहरणं सांगता येतात. काय ते स्वामी विवेकानंद म्हणायचे, मला 100 तरुण जर माझ्या विचाराचे जर मी तयार करण्यात सक्सेस झालो तर या देशामध्ये परिवर्तन घडवून दाखवेन, जगामध्ये परिवर्तन घडवून दाखवेन असं बोलायचे. शेकडो माणसं आहेत गावगाड्यामध्ये. फक्त एकच घोषणा द्यायची, आपला कोण परका कोण याचं ऑडिट करायचं. या गावगाड्यामधला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल, संत भगवान बाबा, जगनाडे महाराज, मी का नावं घेतोय, संत बसवेश्वर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई. आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. तरुण बांधवांना माझी विनंती आहे, अरे या मोबाईलचा उपयोग फक्त गाणी आणि डान्स बघण्यासाठी करू नका. हे महामानव, अरे एका क्लिक वरती सगळी माहिती तुम्हाला अवेलेबल होती. कुणाला काय म्हणायचं होतं एकदा ही सवय लावून घ्या. कारण तुमची आमची लढाई आत्ता सुरू झाली. कधी सुरू झाली? आत्ता सुरू झाली. अरे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे जन्माला यावा लागेल. का म्हणतोय मी असं? परत इथल्या ओबीसीने कान खोलून मला काहीतरी अभिनिवेशानं बोलायचंय, कुणाला तर खुश नाही. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस 2011ला ज्यावेळी जात निहाय जनगणनेची मागणी दर 10 वर्षांना जात, इथं सोशो इकॉनॉमिकल सर्वे होतो पण जात निहाय जनगणना होत नाही, तर त्या संसदेला घेराव घातला गेला होता. लालू प्रसाद यादव होते, उत्तरेतले अनेक ओबीसीचे नेते होते, समीररावजी भुजबळ होते. त्यावेळी गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस, भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेता असलेला माणूस, लोकसभेमधला नेता असलेला माणूस तिथं जातो, पक्षाला सांगतो, ठामपणाने सांगतो की मला माझ्या ओबीसीच्या हक्कांच्या प्रश्नावर मला पुढे जावं लागेल. आणि त्या संसदेला घेराव घालण्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे पुढे होते, कारण माझ्या ओबीसीला न्याय भेटला पाहिजे. ही हिंमत अलीकडच्या कालावधीमध्ये छगनरावजी भुजबळ दाखवतात. आणि मग गावगाड्यामधल्या 18 पगड जाती एकत्रित यायला लागले. मग आमचा आंदोलक म्हणतो धनगर आणि आम्ही भाऊ भाऊ. कारण तुम्ही एकत्र आल्यावर यांचं दुकान बंद होईल ना. फक्त तुम्हाला मला काळजी आहे, तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित यायचंय. तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी आपले हक्क आणि अधिकार, ही लढाई आहे आपली.
2024 साली आपल्यासाठी ही कडूगोळी आहे. आपलं आरोग्य बरं व्हायचं असेल तर एक कडूगोळी खायला लागते. थोडी कडू लागेल तोंडामध्ये, पण खावी लागेल आपल्या आरोग्यासाठी. ज्यांना सामाजिक विकलांग म्हटलं जातं त्या लोकांना रिझर्वेशन पॉलिसी आहे. रिझर्वेशन मुळे काय झालं म्हणतात, 60 वर्ष आमचं खूप खाल्लं याने. आमच्या अंतरवली सराटीमधून बोलतात, काय म्हणतात, 60 वर्ष आमचं खूप खाल्लंय. मंडळ आयोग इम्प्लिमेंट झाला 1993-94 ला. किती 28-29 वर्ष झाली ना, किती 30-29 वर्ष झाली ना. कुठं आणली 60 वर्ष. आणि आम्हाला ओबीसीना आरक्षण मिळालं, आमच्या विजयंतीच्या लोकांना आरक्षण मिळालं म्हणून किती कारखाने झाले हो तुमच्या? 5-50. ओबीसी आरक्षणामुळे 5-50 कारखाने झाले का? किती डीसीसी बँकांचे चेअरमन ओबीसी आरक्षणामुळे झाले? किती 5-50 विधानसभा घेतल्या काय ताब्यात तुम्ही? घेतल्या का 10-15 लोकसभा ताब्यात? तुमच्या आमची संख्या किती? 60%. कुठेतरी एखादा माणूस कुणीतरी कुठल्या तरी पक्षाने दिलाय. एका बाजूला म्हणायचं आम्ही भाऊ भाऊ, आमचं ओबीसीचं भांडण नाही. त्याच ओबीसीचं नेतृत्व करणाऱ्या माणसांना मात्र रात्रंरात्र दिवस दिवस बैठका घेऊन त्यांना पराभूत करण्याचं षडयंत्र, या माणसाचं षडयंत्र. हे लक्षात घ्या. षडयंत्र यांचा गरजवंतांचा लढा नाही, यांचा आरक्षणाचा लढा नाही, यांची वर्चस्ववादाची लढाई आहे. कशाची? वर्चस्व. कारखानदारीमध्ये आमचंच वर्चस्व, विधानसभेमध्ये आमचंच वर्चस्व, जिल्हा परिषदेमध्ये आमचंच वर्चस्व, गावच्या सरपंचकी पदात सुद्धा आमचंच वर्चस्व, शिक्षण संस्थांमध्ये आमचंच वर्चस्व, डीसीसी बँका आमच्याच हातात असल्या पाहिजे. हे षडयंत्र आहे. म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. गेवराईमध्ये ही ऐतिहासिक सभा आहे. माझी तुम्हाला जाता जाता कळकळीची विनंती आहे. प्रत्येक तालुक्यामधून आम्हाला बोलवलं जात आहे, प्रत्येक जिल्ह्यामधून बोलवलं जात आहे. आम्ही आमदार खासदाराची पोरं निश्चित नाही. इथं आम्हाला जी छातीचा कोट करून ही जी सगळी मंडळी आम्हाला साथ देते, त्यामुळे तुम्ही जास्त अपेक्षा पण व्यक्त करू नका. कुठं जायला मिळेल, कुठं नाही जायला मिळेल. त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आता फक्त 2 नवनाथ आबा वाघमारे असतील, लक्ष्मण हाके असतील, चव्हाण सर असतील, आमचे कोण केडकर साहेब असतील, सानप साहेब असतील, आमचे बोराडे सर असतील, सगळे म्हणजे देवकाते साहेब, आमचे वाघवडे सर. हे बघा 10-12 माणसं तयार नाही करून चालणार आपल्याला. या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी तालुका लेवलला 150 नेते आमचे तयार झाले पाहिजे. ते नेते असे नाही नेते झाले पाहिजे. या पुढे शाहू आंबेडकरांच्या कायद्याच्या सभागृहामध्ये 150 लोक गेली पाहिजे. आता परत पत्रकार बांधव पण उपस्थित आहेत, त्यांना मला सांगायचं, तुम्ही म्हणाल राजकारणावर बोलायला लागला की काय, निवडणुका समोर आल्या की काय. म्हणजे निवडणुका समोर आल्या की ह्यांनी राजकारण करायचं, समाजकारण करायचं, आरक्षण करायचं, ह्यांनी सगळं करायचं. आणि ओबीसीची पोरं कुठे तर काहीतरी बोलायला लागली की ह्यांचा बी राजकारणाचा अजेंडा दिसतोय. अरे आमच्या आता इथं बोलणारे ह्या सभागृहामध्येच 5-50 असे बघतेत, संधी मिळत नाही ना. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे. पंचायत राजमध्ये 56,000 जागा आहेत, मग विधानसभा आहे, मग लोकसभा आहे. तुम्ही आम्ही फक्त पुढे येऊया, तुमच्या हक्क अधिकाराची लढाई लढूया. अजून एक सांगतो जाता जाता, एवढ्या सभागृहामध्ये एकच मला महिला भगिनी दिसते. काय म्हणतोय चव्हाण सर? एकच भगिनी इथं उपस्थित आहे. किती टक्के रिझर्वेशन आहे महिलांना? 50%. मग त्या माता भगिनी कुठे आहेत? हे का सांगतोय तुम्हाला? तुम्हाला आम्हाला पुढे आलं पाहिजे, तुम्हाला आम्हाला हक्क अधिकाराची लढाई लढता आली पाहिजे. फुले शाहू आंबेडकर माझी टॅगलाईन आहे, तुम्हाला सांगेन, फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाही. हे आरक्षण तुम्हाला आम्हाला वाचवावं लागेल, तुम्हाला आम्हाला पुढे यावं लागेल. हक्क आणि अधिकाराची लढाई लढावी लागेल. आणि जे म्हणून आमदार खासदार आहेत त्यांना प्रश्न विचारावा लागेल. तुम्ही जरांगे पाटलांना ज्या लेटर हेडवर पाठिंबा दिलाय, आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला तुम्ही पाठिंबा देणार का नाही? आमदार त्या आमदारांना विचारा. ज्याला आमदारकीची स्वप्न पडतात त्याला विचारा. नाहीतर आपलं एखादं नकटं वकटं चपटं काळं हिंद्र कसलं असू द्या, आपल्या गाव गाड्यातलं आपली भाषा बोलणार
अरे त्याला कुठेतरी लागलं ना की आमच्या पाड्यावरती, आमच्या तांड्यावरती आमच्या घराची उंची किती असते, पाऊस पडायला लागलं की आमचं हाल काय होतं, मेंढराचे कळप गेले की काय होतं, एखाद्या उसानं भरलेल्या 3-4 टनाच्या उसाच्या गाडीचा टायर फुटला की माझ्या माता भगिनीची काय अवस्था होते. खासदारांना कळणार आहे कोण आहेत पंडित आणि कोण आहेत पवार. या माणसाला विचारा कधी तर. परत एकदा सांगतो, परत एकदा काय व्हायचं ते होऊ द्या, आम्ही जान हातेरी पेली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो विषय काय आहे. विषय असा आहे, परत एकदा आमच्या पोत्यावर बसलं, आमच्या वर्गात आलं, आमच्या वाडीत बोकडाची कंदुरी होती आणि कंदुरी देऊन आमच्या पोत्यावर येऊन जेवायला बसलं. अरे म्हणजे गुलामी सुद्धा किती प्रामाणिकपणानं गुलामी करायची नाही. आपल्या हक्काने अधिकाराची लढाई तुम्हाला मला लढायची. गावगाड्यामधल्या दीनदलिताला, गावगाड्यामधल्या ओबीसींना, गावगाड्यामधल्या मुस्लिम समाजातल्या अल्पसंख्याक लोकांना सुद्धा तुम्हाला मला सांगता आलं पाहिजे, समजावून सांगता आलं पाहिजे. एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली काल परवा गाडीत येत असताना, मी ऐकत होतो विशाळगडाच्या प्रकरणावरनं. आमचे लोकनियुक्त खासदार त्यांना तो बिचारा म्हणत होता, साहेब तुमचं एक स्टेटमेंट यायला पाहिजे होतं, मतं दिली राव आम्ही तुम्हाला. काय त्या बिचाराची काय चूक होती, काय चूक होती त्या माझ्या मुस्लिम बांधवाची. अरे तुम्ही एक स्टेटमेंटची अपेक्षा फक्त करत होता. तो म्हणा तू मला खायला लागलास काय. ही मगरुरीची भाषा, ही उपकाराची भाषा. काय झालं त्या विशाळगडावर. अरे पाऊस पडतोय, लेकीबाई ओरडतायत, रडतायत, धाय मोकलून रडतायत आणि काय तुम्हाला खुशाल की अरे शाहू महाराजांच्या वंशजांनी हे करावं. या महाराष्ट्रामधल्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार, पुरोगामी विचार, भाईचारा सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला मला पुढे जायचंय, पर्याय द्यायचा या लोकांना, पर्याय. म्हणून सर 5-10 नाही, या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा वारसा जपणारे छगनरावजी भुजबळांसारखे, या महाराष्ट्रामधला इतिहास वाचायचं झालं तर काही कादंबऱ्यांची नावं सांगेल मी तुम्हाला. तुम्ही वाचलं पाहिजे, तुम्ही लिहिलं पाहिजे, तुम्ही बोलतं झालं पाहिजे, तुम्ही गावगाड्यात उतरलं पाहिजे. तुमचा हक्क अधिकाराची लढाई तुम्हाला लढावी लागल. मी अगदी शेवटाकडे येतो. राजसत्ता आणि राजपाट मागून कधीच मिळत नसतो. राजसत्ता आणि राजपाट कधीही मागून मिळत नसतो. मान सन्मान इज्जत कधीही मागून मिळत नसते. आपले हक्क आणि अधिकार कधीही मागून मिळत नसतात. तर ते नेहमी हिसकावून घ्यायची तयारी तुमच्या बंडखोर प्रवृत्ती म्हणतोय मी. बंडखोर म्हणजे विधायक अर्थानं, परत म्हणतील बंडखोरी व्हायला लागली. त्यामुळं बोलता येण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. वेगळं बोलावं म्हणून जरा वेगळी मांडणी तुमच्या समोर केली. आरक्षणावर तुम्ही ऐकतायच, ओबीसी आरक्षणावर ऐकतायच, पंचायत राजवर ऐकतायच, टीव्हीला बातम्या लागल्या की आमच्या आबा एका बाजूने बोलतायत आणि लक्ष्मण हाके एका बाजूने बोलतायत. हाय चालूच आहे आणि ते काही थांबणार नाही. पण माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, गावगाड्यामधल्या दीनदलिताला, गोरगरिबाला, कष्टकऱ्याला, प्रत्येकाच्या माणसामध्ये विश्वास तुम्हाला मला निर्माण करावा लागेल. आणि हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे आणि हे आमचे 11 पगड रयत आहे. हे महाराष्ट्रातल्या लोकांना समजावून सांगावं लागेल. शरदचंद्रजी पवारांना सांगावं लागेल, उद्धवजी ठाकरे साहेबांना सांगावं लागेल, काँग्रेसच्या नेत्यांना सांगावं लागेल. आणि कधी काळी माधव काय म्हणायचे, मुंडे महाजन काय म्हणायचे, माधव. अरे काय माधवचं नेतच संपवायची तर खोडाचड लागली. लवकर सुधारा, वेळेत सुधारा. सगळ्या पक्षांच्या लोकांना आपल्याला समजावून सांगावं लागेल. तेव्हा खूप काही बोलता येण्यासारखं आहे. तुम्ही आमचा आदर सत्कार केला, तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आभार व्यक्त करता करता माझे तुम्हाला जात असताना रॅलीमध्ये सगळ्यांनी थोडं विशिष्ट अंतर ठेवून गाडी चालवावी अशी माझी कळकळी. त्या सर्व संयोजकांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. तर आज ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश यात्रा आज सुरुवात झाली. सकाळी मंडल स्तंभाला अभिवादन केल्यानंतर तिथपासून गेवराईपर्यंत हा सुग्रास असा स्वयंपाक पंक्तीला तोंड बघून वाढला. काय केलं, तोंड बघून वाढला. कसा वाढला ते सांगतो. विधानसभेची तिकीट द्यायची वेळ आली की पाहुण्या रावळ्याला तिकीट द्यायचं. एखादा कारखान्याचा आयम काय लेटर ऑफ इंटेंट द्यायची वेळ आली
की पाहुण्या रावड्याला ते तिकीट द्यायचं किंवा तो कारखाना द्यायचा. एखाद्या शिक्षण संस्थेची परवानगी द्यायची असली तर पाहुण्या रावड्याला द्यायची. म्हणजे निवडणुका जिंकण्याचं तंत्र इथल्या लोकांनी आत्मसात केलं. अरे 7 समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी दर 10 वर्षाला तुमची जातनिहाय जनगणना केली आणि तो 1932चा डेटा आजपर्यंत तुम्ही आम्ही वापरत आहोत. तुमच्या आमच्या ओबीसीच्या संघटनांची काय मागणी असते? काय मागणी असते? येऊन जाऊन आमची जातनिहाय जनगणना करा, आमची जातनिहाय जनगणना करा. आपण मागणी करतो, पण का करा? कशासाठी करा? कारण या गावगाड्यामध्ये तुम्ही आम्ही किती संख्येने आहोत, कुणाच्या समस्या काय आहेत, या गावगाड्यामधल्या एखाद्या लबान, एखाद्या गावगाड्यामधल्या पारध्याची कुटुंब या माझ्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही त्याला घर कुठून उपलब्ध करून देणार? गावगाड्यातला नाथपंथी डवरी गोसावी, गावगाड्यामधला लोणारी, गावगाड्यामधला परीट, गावगाड्यामधला गुरव, गावगाड्यामधला नाभिक, याची संख्या किती आहे याचा आकडा जोपर्यंत अधिकृतरित्या आमच्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही त्याला बजेटरी तरतूद कशी करणार? कालच प्रवीण दरेकर नावाचा सत्ताधारी पक्षातला आमदार बोलून गेला. परत जबाबदारीने कान खोलून सगळ्यांनी ऐका. काय म्हणाले प्रवीण दरेकर काल? जरांगे आम्ही काय काय केले तुला माहितीये का? आता भांडणं दोघांची लागल्यात, आता खरं बोलायला लागल्यात. काय म्हणाले प्रवीण दरेकर? आम्ही 4,500 कोटीचं 4,500 कोटी व्याज भरतोय. किती? 4,500 कोटी व्याज भरता येते. आमच्या ओबीसीच्या बजेटचं तुम्ही किती व्याज भरता? आम्हाला किती बजेट देता? तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाला तुम्ही हजारो कोटीचं कर्ज दिलं, बिनव्याजी कर्ज दिलं. तो अधिकार तुम्हाला दिला कुणी? कारण या महाराष्ट्रामधल्या लोकनियुक्त सरकार, मुख्यमंत्री महोदय, अरे आर्थिक बेसवरती तुम्ही कसं काय त्या महाराष्ट्रातल्या 50 ते 60% लोकांना तुम्ही पुन्हा 1% सुद्धा बजेटरी तरतूद करत नाही. लाज वाटते ओबीसी म्हणून घ्यायची. कारण त्या कारखान्याला परवानगी मिळायला अटल बिहारी वाजपेयीला शपथ घ्यावी लागली. हे का उदाहरण मध्येच दिले तुम्हाला, कारण राजसत्ता ही अंतिम असते. त्यामुळे साहेब नुसतं समाजकारण करून नाही चालणार. तुम्हाला मला राजकारणात जावं लागेल, राजसत्तेत जावं लागेल, हक्क आणि अधिकार हातात घ्यावे लागतील. या माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर ओबीसीचा आवाज उठवणारी 5-50 पोरं असतील तर सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश करायची हिंमत झाली असती का या गव्हर्नमेंटची? म्हणून तुमच्या विचाराची, तुमच्या हक्क अधिकाराची जाणीव असलेली पोरं या कायद्याच्या सभागृहात गेले पाहिजे. काय म्हणतो आंदोलक? आंदोलक म्हणतो आमचं आणि ओबीसीचं भांडण नाही. काय म्हणतो? आमचं आणि ओबीसी, आम्ही 50 रुपयाचं पेट्रोल एकमेकाच्या गाडीत घालतो आणि भांडण लावलं, येवलेवाल्यानं भांडण लावलंय. त्या माणसाला आमचा प्रश्न आहे, आमचा सवाल आहे, आम्हाला त्याला प्रश्न विचारायचा आहे. तुझं आणि ओबीसीचं भांडण नाही तर तुला ओबीसी मधूनच का आरक्षण पाहिजे? काय म्हणायचं एका बाजूला? आमचं आणि धनगराचं भांडण नाही, आणि आता अजून एक जावई शोध लावलाय त्यांनी. कोण सल्लागार देतं त्यांना पारितोषिकच दिलं पाहिजे. जे म्हणतात आमचं आणि एनटीचे आरक्षणाचं काय, आम्ही काही एनटीतलं मागत नाही. काय एनटीतलं मागत नाही? शरद पवार गुरु तिकडे म्हणाले धनगराच्या एसटीचं आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. काल परवा अरे उभी हयात गेली राजकारणात नेतृत्व करत असताना माननीय शरदचंद्रजी पवार, अरे निवडणुका जिंकण्याचं व्याकरण तुम्ही आत्मसात केलं, पण आमच्या 18 पगड जातींचं अंतकरण मात्र तुम्ही कधी समजून घेतलं नाही. तर माझा तुम्हाला सवाल आहे बाबांनो, माझा तुम्हाला सवाल आहे पवार साहेब, तुम्ही जर आमच्या 18 पगड जातीचं अंतकरण समजून घेतलं असतं ना, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या इतिहास पुरुषांचं ध्येय काय होतं? दिल्ली दरवाजा. तुमच्या आमच्या प्रत्येक किल्ल्याच्या दरवाजाला नाव काय होतं? दिल्ली दरवाजा. उत्तरेला तोंड त्या वाड्याचं. आणि तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न काय असायचं की दिल्लीच्या तख्तावरती आमचा मराठी माणूस, आमच्या मराठी माणूस बसला पाहिजे. अरे पण त्याच्या पुढचं सांगतो पवार साहेब, जर आमच्या
आमच्या 18 पगड जातींना तुम्ही बरोबर घेतलं असतं, आमच्या 18 पगड जातीचा अंत करत तुम्ही समजून घेतलं असतं. अरे काय आमच्या भटक्या विमुक्तांच्या, आमच्या कुडमुड्या जोशाच्या, आमच्या पारद्याच्या, आमच्या बेरड रामोशाच्या, आमच्या मेंढपाळाच्या, आमच्या बंजाराच्या, आमच्या वंजारी समाजाच्या, माळी साडी कोळी तेल्याच्या, आमच्या ताटातलं मागासवर्गीयाचं आरक्षण तुम्हाला पाहिजे. अरे तुम्ही शेकडो वर्षाचे शासन, किती वर्षाचे? मग साहेब, मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य होतो. एखाद्याला मागास ठरवायचा असेल, त्याला स्वतःला त्याने डिक्लेअर केलं पाहिजे की आम्ही मागास आहोत, आणि पुन्हा तिथल्या व्यवस्थेने म्हटलं पाहिजे की हे मागास आहे. एका बाजूला चाचवल्याचा इतिहास सांगायचा, एका बाजूला क्षत्रिय म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही कुणबी आहोत, आम्ही कुणबी आहोत, आम्ही कुणबी आहोत. कुणब्याच्या नावाखाली ओबीसी मध्ये यायचं हे कधीच म्हणत नाहीत. एक कुणबी लाख कुणबी, हे काय म्हणतात? एक मराठा लाख मराठा. काय म्हणतात? एक मराठा लाख मराठा. अरे म्हणा ना, एक कुणबी लाख कुणबी. तुम्हाला कुणब्याचं पाहिजे ना, तुम्हाला कुणबी कुणबी या नावाचा असा सूत तुम्ही पकडले आणि त्या सुतावरनं तुम्ही वर चाललाय. म्हणा ना कधीतरी एक कुणबी लाख कुणबी म्हणा. अरे जो शोषित आहे, जो वंचित आहे, जो गावगाड्यातला शारीरिक श्रमाचं काम करणारा मेंढपाळ आहे, जो गावगाड्यामधला ऊसतोड करणारा मजूर आहे, जो पुण्या, मुंबई, औरंगाबाद, संभाजीनगर ना, तर या शहरामध्ये बांधकाम मजूर म्हणून ज्याच्या लेकरा बाळाच्या तोंडामध्ये माती जाते, छोट्या 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 बाळांच्या, तुम्हाला मला कधी या गोष्टीची चीड येणार आहे का नाही या व्यवस्थेच्या विरोधामध्ये? हा 93-94 वॉटरशेड मुवमेंट, 93-94 म्हणजे ओबीसीच्या आयुष्यामधली, 18 पगड जातीच्या आयुष्यामधली ते स्वातंत्र्य तुम्हाला मला होतं. कारण तुमच्या आमच्या हातून आपल्याला प्रतिनिधित्व देणारा, आपल्याला लढण्यासाठी संधी देणारा, आणि नुसती संधी देऊन नाही, संधी दिली आणि पराभूत करण्यासाठी प्लॅन करणारा पक्ष नको आहे आपल्याला. आपल्याला संधी दिली पाहिजे आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतली. कारण तुम्हाला आम्हाला फक्त मतं द्यायला जन्म घेतलाय. काय आहे आमची लढाई? आमची लढाई म्हणजे आपली लढाई काय आहे? आमचे हक्क अधिकार टिकले पाहिजे, आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आज पंचायत राजमध्ये 56,000 जागा आहेत. त्या 56,000 जागा गेल्या 3 वर्षापासून इथं निवडणुका होत नाहीत. काही नगरपालिकांचा कालावधी 5 वर्षाचा आहे, तो 5 वर्ष सुद्धा ओलांडून गेले, निवडणुका होत नाहीत. कारण ओबीसीचं आरक्षण कोर्टामध्ये गेली 3 वर्ष झालं, इथलं न्यायालय हिअरिंग घेत नाही, सुनावणी घेत नाही, आणि आमचं लोकनियुक्त सरकार त्यांना विनंती करत नाही की तुम्ही सुनावणी घ्या, कारण आम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत. गावगाड्यातच आहे ना तुम्ही, आम्ही, आणि तुम्हाला आम्हाला बोराडे सर, सानप सर, सगळ्यांना सांगतो मी, तुम्हाला आम्हाला काय असतं? पंचायत समिती सदस्य म्हणजे काय असतं? जिल्हा परिषद सदस्य म्हणजे मी कमी लेखत नाही. हे गावगाड्यामधलं आपलं 3 टायर मधली ही सिस्टीम आहे, कमी लेखत नाही अजिबात. काय करावं लागतं गावगाड्यामध्ये? गटार काढ, कुठं शाळेचं पत्र उडाले शाळेचं पत्र बसव, कुठेतरी गावामध्ये दिवा लाव, कुठेतरी एखादा डांबरी रस्ता कर, हेच ना पंचायत समिती, जिल्हा परिषदला हेच काम असतं का? ह्याच्या पलीकडे काय असतं? पण ज्या कायद्याच्या सभागृहामध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो, महाराष्ट्राची विधानसभा आणि देशाची लोकसभा, तिथं मात्र तुमचं आमचं प्रतिनिधित्व पोचत नाही. काय त्या अधिकाऱ्यांवर वेळ येत असेल, काय त्या पदोन्नतीवर वेळ येत असेल, काय त्या रिझर्व्ह बिंदू नियमावली रोस्टर काढला जात असेल काय? कारण तुम्ही जबाबदार माणसं आहात म्हणून या गोष्टी बोलतोय. बोलायच्या कुठे या गोष्टी? समांतर आरक्षणाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये 4,500 जाती गेल्या काही वर्षामध्ये तुमचा आमचा लॉस झालाय. किती नोकऱ्यांचा? 4,500 नोकऱ्यांचा लॉस प्रशासनामधला झालाय. समांतर आरक्षण, कारण बॉर्न इज म्हणजे काय? जन्मानं ओपन, आणि म्हणजे बॉर्न इज बॉर्न आणि ओपन इज बॉर्न म्हणजे काय? ते जन्मानं ओपन असणं आणि समांतर आरक्षणाचे या एका शब्दाचा एवढा गोळ घातला या शासनानं. म्हणून तुम्हाला मला काय सांगायचं आहे? गावगाड्यामधल्या सगळ्या लोकांनी, 18 पगड जातीच्या लोकांनी, तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे. तुम्ही आम्ही पैरा केला पाहिजे. पैरा काय रे? तुम्ही आम्ही पैरा केला. मी एक मुद्दा म्हणून मागं घेऊन जातो. काय झालं? संयुक्त महाराष्ट्राचा कलश या महाराष्ट्रामध्ये आणला गेला.
यशवंतराव चव्हाण नावाचे मुख्यमंत्री होते त्यावेळी. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. महाराष्ट्राचा कलश या महाराष्ट्रात आणला गेला. त्यावेळी गत्रम माडखोलकर नावाचा एक पत्रकार साहित्यिक त्यांनी प्रश्न विचारला, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार? त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार. रयतेचा राजा छत्रपती शिवरायांच्या रयतेचा होणार. इथं मनाला मान, मानाला सन्मान, चोळीला चोळी, खणाला खण, जी इज्जत असते गावगाड्यामध्ये, या व्यवस्थेमध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, इथल्या प्रत्येक माणसाचे हक्क आणि अधिकार आणि स्वाभिमान आणि त्या माणसाला इज्जत दिली जाईल. आता आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले म्हटल्यानंतर एका बाजूला चिरेबंदी वाडे आणि दुसऱ्या बाजूला धनगरांचे वाडे. हीच मंडळी पश्चिम महाराष्ट्रातली काय म्हणायची, एक तर राजकारण चिरेबंदी वाड्यातनं चालल, नाहीतर राजकारण धनगरांच्या वाड्यातनं चालल. हे का बोलतोय मी, जातीचा उल्लेख का करतोय तुमच्या समोर? इथं 2 नंबरला लोकसंख्या म्हटलं जातं आणि मग 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगरावर जर ही वेळ येत असेल तर मग गाव गाड्यातला माझा माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, बंजारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, लोणारी, बंजारा, रामोशी, गावगाड्यातली ही मायक्रो छोटी व्यवसाय सेवा देणारी माणसं दिवसभर इथल्या व्यवस्थेला सेवा द्यावी. सकाळी यावं, दुकान उघडावं, दिवसभर काम करावं, सेवा द्यावी, संध्याकाळी दरवाजा लावावा, आपल्या घराकडे जावं, हातावर पोट. 4 दिवस जर दुकान बंद पडलं तर या माणसांचं घर बंद होऊ शकतं. हे मी तुम्हाला का सांगतोय, कशासाठी सांगतोय? कारण या पैरेकरांनी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून, तुमच्या हक्क आणि अधिकारांच्या माध्यमातून सुखरास असा स्वयंपाक इथल्या व्यवस्थेमध्ये निर्माण केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.